सकाळचे 7:45 वाजलेले आहे आणि नागपूर लगतच्या ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडरसाठी लागलेली ही रांग आहे। 8व्या 9व्या दिवशी ही नागपूर लगतच्या ग्रामीण भागामध्ये शहरातील काही भागामध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही ठिकाणी घरी सिलेंडरचं वितरण सुरू झालेलं आहे, वाटप सुरू झालेलं आहे, परंतु काही भागामध्ये अद्यापही घरी सिलेंडर मिळत नाही। ऑनलाईन नंबर लावताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे लोक जे आहे ते पहाटे 5 पासून रांगेत या ठिकाणी सिलेंडर रांगेत लावलेले आहे। 7:45च्या सुमारास जवळपास 400 ते 500 गॅस सिलेंडर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि जसजसा वेळ जाईल तससे लोकांची गर्दी जी आहे ती वाढत असते। काही लोक तर चक्क टिफिन घेऊन आले की दुपारपर्यंत नंबर लागला नाही तर आपल्याला टिफिन जे आहे ते खाता येईल। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काकांना विचारूया, काका किती वाजता आले तुम्ही? 7 वाजता आला। काय सिलेंडर मिळते, कशासाठी आले? सिलेंडरसाठी। घरी मिळत नाही आता? घरी मिळतच नाही म्हणून इथं आलो का नाही। कधी कधी लागेल नंबर आता तुमचा? काय सांगा 12 वाजतील वाटते। हो काका, कधी लागेल नंबर? आज म्हणजे सांगता येत नाही, गाडी जेव्हा येईल तेव्हा नंबर लागेल। हो तुम्ही किती वाजता आले, कितवा नंबर आहे तुमचा? म्हणजे तिथनं रांग सुरू झाली? हो मी 7 वाजता आलो। 7 वाजता आले। हो आणि हे लोक जे सुरुवातीला आले 5:30-6 वाजतापासून आहे। 5:30 पासून आहे। हा. आपण हे चित्र आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, लोक 400-500 लोक आत्ताही रांगेत आहे। मावशी काय सांगणार, किती वाजता आल्या? आम्ही आलो 4 वाजतापासून हा. आणि याची सिस्टम मी पहिले सांगते। याचं जे जे घरी सिलेंडर वितरण होत नाही? नाही होत, गाड्या बंद झाल्या आणि 3 वाजतापासून, काले पण 3 वाजतापासून आम्हाला डलवत आहे आणि याचे जेवढे ऑफिसर लोक आहेत येतं आम्हाला गायडन करत नाही। नक्कीच याचे जेवढे ऑफिसर लोक येतं गायडन करत नाही, बिलकुल चुप राहतात। खरोखर काही सांगत नाही की गाडी येणार आहे की नाही। बस इथं दिवसभर पासून लोक उपाशी तापाशी बसून राहिले, येत आहे। त्रास होतो। नक्कीच ही व्यथा आहे। ज्या कंपनीकडनं गॅस सिलेंडर वितरण केलं जातं त्यांच्याकडनं कम्युनिकेशन केलं जात नाही, सांगितलं जात नाही की गॅस सिलेंडर कधी मिळेल, स्टॉक संपला की आहे। त्यामुळे लोक सकाळपासून या ठिकाणी पहाटे 5 पासून लोक 4 वाजतापासून आलेले असं ते सांगतात, रांगेत आहेत आणि 40 डिग्री टेम्परेचर आहे, अबाव 40 आहे। अशा कडाक्याच्या उन्हातही यांना या उन्हात या ठिकाणी सिलेंडरसाठी राहावं लागतं आहे। पहाटेपासून रांगा लागलेल्या आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।